अगं शेवंती, माझ्या बायकोने मला लय कुठला ग. अगं तिने मला आपण गार्डन मध्ये नव्हतो भेटायला पाहिजे, तिने बघितलं आणि घरी गेल्यावर जो मला कुत्र्यासारखा कुठला. तुला काय सांगू, मला करायला दिलं. काय करायला दिलं? अगं जेवण. जेवण? तू कामच तसे केले बाबा. तिला फसवलं, मला फसवलं. अगं पण माझ्यावर माझा जीव जडला ना तुझ्यावर. माझं पण जीव नाव तुमच्यावर. आपण किती स्वप्न बघितली होती ना. हो ना. मस्त पीक आहे आपला, छान बंगला राहील, त्याच्यात तू आणि मी आणि आपली 2 पोरं. हो ना. मला सांग, आपल्या पोरं झाल्यावर आपण आपल्या पोरांचं नाव काय ठेवायचं? सोम्या आणि गोम्या. सौम्या गोम्या? हा, अगं हे काही नाव असतात का? तेच नाव चांगले आहेत. आजकालच्या पोरांची नाव कशी पेंडी, डॅनी अशी नाव पाहिजे की नाही? पण माझ्या बायकोला काय सांगायचं? मी काय सांगू बाबा आता, तुझं असं झालं, इकडं आड तिकडं वीर, तुला इकडं पण पाहिजे तिकडं पण पाहिजे. अगं मला एक सांग, घरच्या पेक्षा बाहेर सुकलंही चांगलं असतं ना. हो ना. पण घरी सोडून दे. घरचा अँडसेट किती दिवस वापरायचा, कधीतरी बाहेरचा तरी अँडसेट वापरावा. मी तुला तेच म्हणते, रोज डाळ भात खाण्यापेक्षा रोज बिर्याणी खा माझ्यासोबत. चल मग जा आपण. चल ना, नाही म्हणते का? कुठे जायचं? घरी. घरी? हात तिला लवकर. काय करताय? शिब्या, तू इथं काय करायला तू? भाऊ वहिनी येते तिकडनं. अरे वहिनी? हो. तिला कोणी सांगितलं? मला नाही माहिती बाबा, मी बघितलं लई तापलेले ते. अरे काय करू आता मी? अरे बाय जाऊ का? हा, जा, माझी जा. बाई येते. हा जा. बाय काय खरं नाही याचं. अहो, तुम्ही काय त्याच्या मांग लागले? तो बायको पोरानं आलाय. माझं प्रेम आहे नाव त्यांच्यावर भाऊजी. आता त्याला बायका आहे, पोर आहे, तरी प्रेम आहे. मग काय करतात? आता एकदा जीव तुम्हाला अटकलाय फसवतोय. त्याच्यावरती, जीव अटकला माझा त्याच्यामध्ये. फसवतोय तो तुम्हाला. पण प्रेम काय म्हणतं? एक प्रेम विचारू आंधळ मी? असतं ना. बोला ना. काही जर अडचण नसेल तर त्याच्या जागी मी येऊ. असं कसं बोलता भाऊजी तुम्ही? अहो मला पण तुम्ही आवडता. मी तुम्हाला भावासारखं मानते. अहो भावासारखं मानतं, पण कुठं आपण एक आईचे पोर आहे. तरी पण अहो नाही ना, मला पण आवडता ना तुम्ही. असं नसतं भाऊजी, हे चुकीचं आहे. त्यांना समजलं ते काय म्हणतील. अहो, मी त्यांच्यावर जीवापाड प्रेम करते, त्यांच्याशिवाय दुसऱ्याचा विचार नाही करत मी. आपण तुम्हाला मी त्याच्यावानी फसवणार नाही. त्याला बायका आहे, पोर आहे. आज सगळंच बोलतात. त्यांनी ते सांगितलं होतं मी सिंगल आहे, एकुलता एक बापाला, मला बायको नाही, पोरं नाही, एकदम रोज येऊन भेटायचा. एकदा माझ्यावर विश्वास ठेवून बघा. नाही नाही भाऊजी, माझ्यात तर नाही होणार बरं का ते. मग नाहीच मानताय का तुम्ही? नाही ना भाऊजी, मी तुम्हाला भावासारखं मानते, तसं काही होऊ शकत नाही आपल्यात. मग एकदा तुम्ही हे बघा. काय हो? बघा ना. बापरे, तुम्ही व्हिडिओ काढला का आमचा? हो, पाठवू त्याच्या बायकोला. नको भाऊजी, मग 4 चौकात माझी लई इज्जत आहे गावात. लोक काय म्हणतील, मला तू करतील माझ्या नावावरती. आपण माझं पण प्रेम आहे तुमच्यावर. मला आवडता तुम्ही. बाई आता मला प्रश्न पडला. बघा एकदा विचार करून. काय विचार करू? तुम्ही तर धोका दिला ना भाऊजी. तुम्हाला भावासारखं मानत होते, तुमच्या मनात एवढं पाप असेल मला वाटलं नव्हतं कधी. आता माझ्याकडे तर तुम्ही बघू शकता. काय करू बाई, मला तर काय सुचत नाही. एकदा तुम्ही व्हिडिओ बघा. मग हा बघितली बाबा मी. मग ठीक आहे, मी करते तुमच्यासाठी सगळं. तुम्ही काय करणार माझ्यासाठी सांगा? तुम्ही सांगशाल ते. लग्न कराल माझ्यासोबत? हो नक्की? नक्की. विचार करते मी तुमच्याबद्दल. मग ठीक आहे, माझा नंबर घ्या. मग मला मिस कॉल द्या ना. 90007535. ठीक आहे, मग मी संध्याकाळी कॉल करतो, आपण बोलू. बोलू ना, काही प्रॉब्लेम नाही मला. किती वाजता कॉल करणार तुम्ही? तुम्हाला करेल 7-8 वाजता. चालेल, माझं तोपर्यंत स्वयंपाक वगैरे होतो. माझे आई बाप पण झोपायला जातात. करा कॉल मला. ठीक आहे, ठीक आहे, चालू. आणि भेटायचं कधी? भेटू ना. तुम्ही सांग कुठे भेटायचं? तू बोलशील तिकडं. ठीक आहे, चालेल. भेटू आपण नदी बिदीवरतीच कुठेतरी. चालेल. घरी तर भेटू शकत नाही, काय माझे आई बाप असतात. मी तुला कॉल करेल तेव्हा तुम्हाला भेटायला आहे. पण मी मिस कॉल कॉल नको ना मला. चालेल. आणि त्यांना काही सांगू नको. त्यांना माहित पडलं तर मग अजून. त्यांना भेटणंच सोडून दे ना. त्यांना सरळ आपलं सांगून दे. चालेल, देते सांगून. मग नको त्याच्या बायकोलाही त्रास आणि त्यालाही त्रास. चालेल ना, का पण नाही.
मला तसं वैताग आला त्या बाबाचा, काही कामाचा नाही तो. अहो. फक्त यूज करून सोडून दिलं त्यांनी मला. अहो त्याला 2 पोर आहे. हा ना, नशीब फुटलं रे माझं. ठीक आहे ऐक ना, उद्या तर भेटू आपण, पण हा. आता खूप मूड झालाय माझा. आता नको रे बाबा. चल ना जाऊ ना तिकडे. कुठं तिकडं, सगळं भीती खुल्लच. मागे. भीती माग काय करतो, घरातच भेटू. जरा आधीच उद्या- बाहेर भेटून लय जीवाचा तमाशा झाला, धिंगाणा झालाय माझ्या. पण आता भेटू ना, खूप इच्छा झाली. नको ना, भेटू ना. नको ना, चल ना. नको रे चल बाबा. ना. नको नको. अरे लगेच येऊ. लगेच यायला काय 5 मिनिटात येऊ आपण, मी नाही म्हणत नाही त्याला. पण जग दुनिया आहे की नाही, लोकांनी बघितलं, आधीच जीवाचा एवढा धिंगाणा केला, तुम्ही व्हिडिओ काढलाय, परत दुसऱ्याने काढला, अहो तर गावभर देतच फिरू कमी. अहो त्याच्यासोबत तर करत होते, मग माझ्यासोबत काय प्रॉब्लेम? त्याच्यावर प्रेम होतं ना माझं. अहो मग तेच प्रेम माझ्यावर करा ना. मी नाही म्हणते नाही, मी विचार करते ना आता तुझ्याबद्दल. मी तुला बोलली उद्या भेटू आपण, सगळ्या गोष्टी करू. पण तुम्हाला आताच मूड व्हायला लागला. तुमच्या मुडाचा काही ठिकाणा दिसत नाही मला. लगेच येऊ 5 मिनिटात, खूप इच्छा झाली. नाही ना हो, असं नाही चालत ना. समजून घ्या तुम्ही माझ्या पण भावना थोड्याफार. ठीक आहे, मग उद्या किती वाजता येऊ? तुम्ही सांगाल तेव्हा. ठीक आहे, रात्री आपण बोलू, मग ठरवू कुठे जायचं काय. मला रात्री कॉल करा, रात्री बोलू. चालेल. मी तुम्हाला मेसेज टाकते, मला कॉल करा. चालेल. मी बोलली ना उद्या भेटू आपण निवांत, टेन्शन नको घेऊ तुम्ही. 5 मिनिटात आपण येऊन जाऊ. 5 मिनिटातच, पण उद्या भेटू ना हो. अरे बापरे. वा वा वा, हे भारी जमलं बरं का तुला. कधी माझा नवरा, कधी माझी भाऊजी, हे कुठून आणले टॅलेंट? बाई तुझ्या नवऱ्यामुळे हा बाबा गळ्यात पडला माझ्या. मला काही हाऊस नाही अख्खं गाव घेऊन फिरायची. तुम्हाला शोभतंय का हे? अहो, वहिनी मी आत्ताच आलो इकडनं, बसलो थोडं 5 मी मिनिटं बोललो ऐकलं फक्त. तुमचं सगळं दोघांचं बोलणं. तुझ्या नवऱ्यामुळे हा बाबा गळ्यात पडला. नाही मला शोक नाही, याच्या मागं फिर त्याच्या मागं फिर. मला काम या धंदे आहेत दोघांना घरात. सोडायचं काय घेणार? मी कशाला काय घेऊ, त्यांना सांग मला सोडायला. भाऊजी हो. काय करते मी हे घरी सांगू का? अहो घरी नका सांगू वहिनी, पण माझ्याकडे एक व्हिडिओ तेवढी बघा ना. हे बघ, तुझ्या नवऱ्यामुळेच मी फसली. त्याच्या हा, ते नादात तर त्याच्या मला पहिलंच माहितीये ना. माहिती मी पडलं. पहिलंच बघितलं, थोपलं, पण त्यांना चांगलं मार मार मारले मी. त्याला मारून काय फायदा? 4 वेळा माझीच गाण चाटायला येतो इकडं. आता तुम्ही पण भाऊजी फसलात. या बायकांच्या नादी लागायचं नाही. बाई- ह्या कधी पैशावाल्याच्या असतात मी माहितीये नाही ना? फसवलं, त्यांनी मला फसवलं. तुझ्या नवऱ्यामुळेच मी फसली. तुझ्या नवऱ्याचा व्हिडिओ काढला बाई, म्हणून तो माझ्या जाळ्यात अटकला. त्यांनी मला ब्लॅकमेल केलं. मला काही गरज नाही प्रत्येकाखाली हे करायला. भाऊजी काय बोला करायचं ना. सांगा आता. तू तर माझ्या मला बोलला नवऱ्याकडे होता. मी घरी गेल्यानंतर बघणारच आहे अजून एक वेळा. मग तुमचं काय करायचं सांगा. तेच मला बोलले होते, लग्न करू, हे करू, त्याच्या माग काय लागते, त्याला 2 पोरं आहेत, 1 बायको आहे. आता तू सांग ना, तू बोलला ना मला की हो, तुझ्यासोबत लग्न बोललो. करेल. मग आता कशाला पलटतोय? द्यायच्या का लग्नाच्या पत्रिका वाटायच्या आहेत का दोघांच्या? ठीक आहे, तुम्ही पत्रिका वाटा, मी व्हिडिओ व्हायरल करतो, बघू द्या गावाला. नको नको, त्यांनी तर काय लाज सोडून टाकली. माझ्या सासू सासऱ्याला, आई बापाला, मला पण इज्जत आहे. तसं काही करू नका तुम्ही. मग तुमची तुमचं दोघांनीच करा, तुम्ही काय करायचे ते करा तुम्ही. हम्म, मी जाते. ठीक आहे. तू तर मला बोलला होता लग्न कर, लेक बाई बघितली, तू घाबरून गेला. लवडा कर, लसूण कर, आतापर्यंत तुझे लेच गोड गोड चालत. वहिनींमुळे मी बोललो असं. अरे पण आतापर्यंत एवढे मोठे मोठे वाद केले, त्याचं काय झालं तुझं? ठीक आहे, ते बाकीचं सोड, पण आता मूड झालाय त्याचं तर काही कर. ठीक आहे बाबा, एवढ्या वेळेस करते, पुढच्या वेळेस माझ्याकडून अपेक्षा ठेवू नको, कारण की तू कधी मला सोडून देशील मला माहित नाही. आणि मी तुझं काम केलं, तू व्हिडिओ डिलीट मारशील मला सांग. चालेल चालेल. चल ना पिल्लू, मग जाऊ ना. चल बाबा, एकदा तुझं काम तरी करून देतो. डिस्टर्ब करायला आलो आता आपण. बाई झाडाची हाल केली माणसाने माझी केली ग बाई.